भाऊ एक गोष्ट सांगू का, लहानपणी ना माझी मम्मी जेव्हा कपडे घ्यायला जायची आम्हाला किंवा कुणालाही, तर समोरचा दुकानवाला बोलायचा, अरे बढिया कपडा दिखाता हो, बताओ क्या चाहिए बताओ, तर बजेट कितना है. तर माझी आई बोलायची की एक 500 तलक हे बजेट. तर त्यामध्ये पण काय करायची, सगळ्यात शेवटचा कपडा बघायची, म्हणजे सस्ता कोणता आहे. मग 400 वाला करून तो 400 वाला घेऊन त्यामध्ये भावतोल करून 300 रुपयात ती घ्यायची. हो ना, एकच गोष्ट सांगू का मी, यावरून उदाहरण तुम्हाला काय देतो माहितीये का, यावरून शिकणं काय, मी तुम्हाला हर वेळेस काय ना काय चांगलं शिकवतो. का शिकवतो, ह्या गोष्टी मी तुम्हाला काय एक्सपिरियन्स करवतो, कारण ही गोष्ट माझ्यासोबत झालेली. ओके, मला एवढं मोठं बनायचंय लाईफ मध्ये की आई कोणत्या दुकानात गेली को काही घ्यायला गेली तर फक्त बोलली तेवढी रक्कम दिली पाहिजे, एवढं मला सक्सेसफुल व्हायचंय. माझ्या आई वडिला ती जी हॅपीनेस आहे ना भावनो, तो हॅपीनेस आहे ना मला पाहिजे. आणि मी ट्राय करतो माझ्याकडून, म्हणजे जेवढं होईल तेवढं ट्राय करतोय मी. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये असं काही गोष्टी करा. आपल्या आई वडिलांनी जे कष्ट घेतले, जे 500 रुपयावरून 300 रुपयावरून येऊन ज्या गोष्टी घेतल्यात, ते म्हणजे आई फक्त गेल्यानंतर, मग ती 1 लाखाची गोष्ट असू किंवा 1 करोडाची, आईला आवडली, घेतली, विषय संपला. एवढं मोठं बनायचंय आणि तेवढं मी मोठं बनवून दाखवेल. लाईफमध्ये स्ट्रगल चालू आहे, स्ट्रगल करत राहणार आणि एक दिवस असा येणार त्यावेळेस तुमचा भाऊ तुमच्या मनात राज्य करणार.